नमस्कार, मी प्रशांत नाथनी आणि संकेत गुरव. तर आम्ही दोघांनी गाणं याचं म्युझिक केलेलं आहे. तर आधी मी सांगतो, कारण मी जेव्हा गाणं कंपोज करत होतो, लिहित होतो, तेव्हाच एक थॉट होता की जो विचार आहे महिलांचा, वुमेन एम्पॉवरमेंटवर आजपर्यंत खूप गाणी आली, बट ह्या गाण्यामध्ये आम्ही एनर्जी ठेवण्याचा प्रयत्न केला. कंपोजिशनमध्येच मी थोडं म्हटलं की याला थोडंसं एनर्जेटिक करूया, जेणेकरून ती एनर्जी त्या जे महिला आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पास होईल थ्रू आर म्युझिक अँड आवर सॉन्ग. त्या हिशोबाने गाणं लिहिलं आणि मग अनिल सरांना ते ऐकवलं, त्यांना आवडलं आणि अनिल पाटील सरांच्या प्रोडक्शनसाठी आम्ही ते गाणं केलेलं आहे. बरी 1.5 वर्षापासून पेंडिंग होतं. फायनली 1.5 वर्षानंतर योग आला की तो आपण शूट करूया. अगेन गाण्यामध्ये खूप मोठी टीम आहे, एक मातब्बर कलाकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या गाण्याचं खासियत सांगायची तर सोशल मीडियावरती जे कलाकार आहेत ते सिरियलमधले कलाकार आणि फिल्म स्टार. तो सिरियल, फिल्म आणि जो सोशल मीडिया आहे त्यांचा एक कॉम्बिनेशन आहे गाणं. सो तेव्हा खूप मजा आली, कारण प्रत्येकाचं आपापलं एक काम आहे आणि सगळ्यांनी तेवढं नाव कमवले त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यासोबत काम करताना मजा आली. सगळे सुपर होते, सगळे उत्तम डान्सर होते, त्यामुळे मजा आली. आणि अगेन आशिष पाटील हे नाव सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर चेतन महाजन, नानू यांनी कोरिओग्राफ केले आणि डान्स डिरेक्टर म्हणून राहुलचं काम आहे. DOP सूरज राजपूत, अशी अनेक नावं आहेत या गाण्यामध्ये. DOP आणि एडिटर, ती सगळी महत्त्वाची नावं आहेत. अगेन माझे सिंगर्स खूप इम्पॉर्टंट असतात प्रत्येक गाण्यामध्ये. अगेन मला या गाण्याला रोहितचा आवाज मिळाला आहे आणि मुग्धा कराडे, आणि मुग्धासोबत काम करताना भन्नाट वाटलं आम्हाला, मजा आली. सो आय एम व्हेरी हॅपी की शेवटी हे गाणं लोकांच्या भेटीला आलं आणि लोक पसंत करत आहेत. बेसिकली मला आयुषबद्दल थोडंफारच माहिती होतं, म्हणजे त्याच्याबद्दल खूप माहिती होतं. तो सिरियलमध्ये होता, 36 गुणी वगैरे या सिरियल्समध्ये होता. मी अवॉर्ड फंक्शनमध्ये त्याला परफॉर्म करताना बघायचो आणि मग आमचं चॅट पण झालं होतं इंस्टाग्रामवर. मग जेव्हा नीटचं कास्टिंग केली अनिल सरांनी, अनिल सर म्हणाले नीटला घेऊन करू, अजून एक मला कास्टिंग हवी. मग मला तो DM आठवला की आपण आयुष नावाच्या एका मुलासोबत बोलतो आणि तो आशिषचा खूप चांगला मित्र आहे आणि आशिषसोबत त्याने काम केलं. आणि मग रिसेंटली त्याच वेळामध्ये जेव्हा मी कास्टिंगचा विचार झालेला तेव्हा त्याच्यासोबत आशिषसोबत त्याच्या व्हिडिओज बघितले मी डान्सचे. तो मी ठरवलं की त्याला घ्यायचं आणि मग तो घेतला. आणि मला असं कधीच वाटलं नाही, कारण बेसिकली काय असतं की सोशल मीडियावरती आणि सिरियल्स ॲक्टर ह्यांना जेव्हा एकत्र आणतो कदाचित त्यांचे क्लॅशेस होऊ शकतात. त्याला वाटतं की हा ग्रेट नाही, ह्याला वाटेल तो ग्रेट नाही, असं होऊ शकतं. प्रत्येकाचा एक इगो असतो. इथे काहीच नाही झालं. पहिल्या दिवसापासून तो माणूस आमचा एवढा जवळचा मित्र झाला, मी त्याचा मित्र झाला, म्हणजे ते बघून एवढा आनंद वाटला ना. त्याच्यानंतर तो आता घरी वगैरे येतो, हप्त्यातून 3 दिवस माझ्याकडेच असतो. अगदी रेशन कार्डवर नाव माझे टाकायचं बाकी आहे त्याचं, जसं बाकीचं सगळ्यांचं टाकलेलं आहे, यांचं सगळ्यांचं टाकलेलं आहे. तो मेंबर ॲड झाला. तो मजा आली पण आणि काम करताना. आणि बाकी म्युझिकबद्दल हा सांगेलच की कशा पद्धतीने आम्ही म्युझिक करताना काय थॉट होतं आमचं. ॲक्च्युली कसं आहे, आता हे मंगळागौर वगैरे हा जो प्रकार असतो, तर मग आपण ह्याच्या दोन्ही गोष्टी ठेवल्या. जे फिमेल अंतरा येईपर्यंत आहे ना, वेस्टर्न चाललं, बट तो आहे एक ड्रास्टिक चेंज की लगेच इकडे क्लासिकल सेक्शन येतो. त्यानंतर लगेच आपला जो टिपिकल असतो मंगळागौर सेक्शन, तो आपण तसा ठेवायचं ट्राय केलं. म्हणजे तो तसंच पारंपरिक तसंच असला पाहिजे, त्याला काही धक्का न लागू देता. हेच सगळ्यात मोठं हे माझ्यासाठी सरप्राईज होतं, कारण मला माहीत नव्हतं हा फिमेल अंतरा असं काही कंपोज करून घ्या, असं काही लिहिणार आहे. कारण मला फर्स्ट हाफ माहीत होतं, सेकंड हाफ आणि नंतर पाठवलं. बट ऐकल्यावर म्हटलं आता हे इथून तिथे कन्वर्ट कसं करायचं, वेस्टर्न टू अगेन पारंपरिक आणि देन अगेन वेस्ट. तो अशा प्रकारे ते क्लासिकल जो पीस आहे तेव्हा त्याच्यामुळे तो तसा कनेक्ट केला. आणि मग परत मुग्धा मॅडमनी खूप व्यवस्थित. नाही, खरंच म्हणजे ॲक्च्युली गाण्यामध्ये 2 पार्ट्स आहेत गाण्यामध्ये. की आधी खूप वेस्टर्न साऊंड येतो तुम्हाला, नंतर मग पारंपरिक घुमाचा तो एक महिलांसाठीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मजा झाली करताना आणि ते तेवढं सुंदर परफॉर्म केलं आणि स्क्रीनवर आता ते सुंदर ते गायले गेले. ते पिक्चर कम्प्लीट झालं खूप चांगला. म्हणजे मलाही गैरसमज होते काही, आता मला कळते की खूप लोकांना माझ्यासोबत काम करायचं, बट मला गैरसमज होते की कदाचित ते माझ्यासोबत काम केल्यानंतर, अगेन मी प्रोड्युसर आहे, माझ्यासोबत काम करणारे प्रोड्युसर त्यांचा पैसा लागतो.
सो ते प्रमोट करतील का नाही हा माझ्यासाठी नेहमी प्रश्न पडायचा. म्हणजे मी खरं सांगतो या गाण्यामध्ये मी फक्त निक आणि आयुषला हे केलं होतं की तुम्ही दोघांनी माझ्यासाठी प्रमोट करा, कारण ते जवळचे झाले. आयुष पण जरी नवीन असला माझ्यासाठी पहिल्यांदाच काम करतो, पण माझं त्याच्याशी बॉन्डिंग झाली. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या आणि ते स्वतःहून इनपुट घेऊन करत होते. पण यावेळी असं झालं की ज्या महिला म्हणजे ज्या इतर कलाकार होते त्यांनी स्वतःहून विचारून की आम्ही कधी पोस्ट करू, आम्हाला टाकायचं आहे. इव्हन पूजाने सुद्धा स्वतः मागितलं, अरे मी पोस्टर टाकते, मला प्रोमो पाठव, मी प्रोमो टाकायचं नाही. सो इथे माझं थोडासा तो जो हे होता की चांगले कलाकार आहेत खूप इंडस्ट्रीमध्ये आणि डेफिनेटली तुम्हाला यापुढे असे कलाकार नक्की बघायला मिळतील आणि मलाही काम करायला आवडेल. बट अगेन मला तेवढा प्रमोशन, कारण गाणं चालवण्यासाठी चेहरे ज्यांना आम्ही घेतोय त्यांनी प्रमोशन केलं पाहिजे. या लकीली या गाण्यामध्ये ज्या लोकांनी कामं केली, अक्षय, आकांक्षा, अश्वी आणि पूजा असेल, तर मग आम्ही फॉर्च्युनेट आहोत की ते प्रमोशन एकदम जोरात करत आहे. हा प्रश्न नेहमी विचारला जातो, पण अगेन बजेट. सो मला जेव्हा बजेट मिळेल तो मी तेवढं टाकेल. पण डेफिनेटली आपण आधी पण पाहिलेलं आहे की एक गायक गात असताना 2 सिंगर्स नाही घेत, म्हणजे एकाच सिंगरवरती 2 अभिनेते फिल्म्समध्ये सुद्धा. अजूनही रिसेंटली काही फिल्म झाल्यात त्याच्यामध्ये मी पाहिलं की सिंगर एकच. आता 2 सिंगर घ्यायला 3 सिंगर घ्यायला मला प्रॉब्लेम आहे. मी पण अगेन तो बजेट असतो, कारण अल्बम सॉंगचा तेवढा बजेट नसतो जेवढा फिल्मला असतो. त्याच तेच रेडियसमध्ये आम्ही प्रयत्न केला होता याआधी, पण मला आदर्श दादाला घ्यायचं, आदर्श दादा बरोबर अजून एक सर सिंगर घ्यायचं, तर मला परवडणार नाही. फर्स्ट मला किंवा प्रोड्युसरला ते परवडणार नाही. आम्हाला तर आनंदच आहे ना की जर 3 सिंगर्स एकत्र येऊन काम केलं. त्यामुळे बाकी असं काही वेगळं त्याच्यात रिझन नाही. सगळं केलेलं आहे स्वतः. संस्कृती होती, तिला सगळं सामान आणून दिलेलं आहे. तर ते सामान आणणंच आमच्यासाठी एवढं डिफिकल्ट होतं. तिला जे हवं होतं, म्हणजे ते तिथे तुम्ही जे सेट बघितले गाण्यामध्ये ते सगळे काहीच नाही आहे. म्हणजे तो मार्केटसुद्धा एका ग्राउंडवरती तो बनवला गेला आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मार्केटचा जो असेल रेड लाईट एरिया जो आम्ही दाखवला आहे तो सुद्धा एक सेट आहे, बट त्याच्यावरती जे बाकीचं सगळं काम आम्ही केलेलं आहे. तर तो मजा आली करताना. पण ते सामान कलेक्ट करताना आम्ही सगळे प्रोड्युसरच्या घरातून सामान आणायचो. आम्हाला भाजी पाहिजे त्यांच्याकडून, कपडे पाहिजेत, कपडे लटकवण्यासाठी त्यांच्याकडून. ऑलमोस्ट त्यांच्या घराचा आम्ही अर्ध्या वस्तू तरी आम्ही सेटवर आणलेले. त्यात पाऊस पडतोय, त्याच्यामुळे हा पण शूटला होता. आज आठवण सांगेल त्या पावसाची. अरे मी आलो तेव्हाच पाऊस सुरू झाला आणि शूट थांबले, सगळे शूट थांबला. त्यानंतर सगळे बोलायला लागले तू आलास म्हणून पाऊस आला. ही माझी आठवण आहे. म्हणजे रात्री त्या दिवशी शूट झाला नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी खूप वेळ घेऊन आम्ही दोघंही तर आम्ही वेळ घेऊन गाणं करतो. म्हणून जर तू पाहिलंस नखरेवाली लास्ट माझं सॉंग होतं, तिथं मार्चमध्ये आलेलं. तो असं नाही की माझ्याकडे एवढी लोकं आहेत, मी महिन्याला 3 गाणी करू शकतो, 4 गाणी करू शकतो. पण मी आमचं असं नेहमी म्हणणं असं, यार वर्षातून 6 गाणी 5 गाणी केली तरी येणार, पण ती चांगली केली पाहिजे. सो या गाण्याचाच प्री प्रोडक्शनला 1.5 महिने घालवले. सो 1.5 वर्ष नाही, बट मी हे गाणं फक्त हुक म्हणून ऐकवलेलं. बट आम्ही वेळ घेऊन करतो असं नाही आहे. अदरवाईज डेफिनेटली आणि माझं थोडंसं तामजाम असतो, म्युझिकचा आमचा तामजाम असतो, व्हिडिओचा असतो, सगळा तो डोलारा. पण त्यामुळे मी वेळ घेतो म्हणून थोडंसं लेट होतं गाणं. आता याच्या पुढचं गाणं लगेच पुढच्या महिन्यात येणार नाही, त्याला पण वेळ घेतो. आशू माझा खूप चांगला मित्र आहे आणि आशूचं स्ट्रगल मी पाहिलेलं आहे. आणि असं नाही की तो आता तर तो सुपरस्टार आहे, म्हणजे नृत्य क्षेत्रामध्ये. तेव्हापासून मी त्याला पाहत आलो आहे, आमचे कॉन्टॅक्ट पण होते आणि मी डायट फॅन आहे त्याच्या डान्सचा. आणि त्याने जे रियालिटी शोमध्ये जे डान्स केलेले आहेत प्रत्येक याला स्टँडिंग ओव्हेशन होतं. त्याला माझ्यासोबत काम करायचं होतं, मला त्याच्यासोबत काम करायचं होतं. योग आज जुळला आहे आणि आज गबायचा